खरीप हंगाम 2023 दुष्काळामुळे शेती पिकाच्या नुकसानीपोटी जालना जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना अनुदानासाठी 382 कोटी निधीला मंजुरी देण्यात आलेली. खरीप हंगाम 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असून जालना जिल्ह्यासाठी ₹382 कोटी 21,69,000 इतका निधी मंजूर करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने मागणी केल्याप्रमाणे शासनाने निधी मंजूर केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणीप्रमाणे निधी मंजूर केलेला जालना जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. बाधित शेतकऱ्यांना या निधीचे वितरण करण्यासाठी याद्या अपलोड करण्याचे काम व निधी वितरणाची पुढील प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. कृष्ण पांचाळ यांनी संबंधित तहसीलदारांना दिल्या आहेत. खरीप हंगाम 2023 करिता दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यांमधील खातेदारांना कृषी विषयक माहिती अनुदान वाटप करण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून 2,443 कोटी 22,71,000 इतका निधी वितरित करण्यास महसूल व वन विभागाच्या 29 फेब्रुवारी 2000 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आलेली. खरीप हंगाम 2023 मध्ये दुष्काळाने जालना जिल्ह्यातील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मंठा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने मागणी केलेल्या निधीनुसार शासनाने 382 कोटी 21,69,000 इतका निधी मंजूर केला. तालुकानिहाय बाधित शेतकऱ्यांची संख्या व निधी तपशील. भोकरदन तालुका बाधित शेतकऱ्यांची संख्या 1,09,680. मंजूर निधी हे 92 कोटी 33,35,000 रुपये. जालना तालुका बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 51,452. मंजूर निधी रुपये 79 कोटी 9,90,000 रुपये. बदनापूर तालुका बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 49,510. मंजूर निधी रुपये 51 कोटी 90,65,000. अंबड तालुका बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 97,728. मंजूर निधी आहे 110 कोटी रुपये 94,69,000. मंठा तालुका बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 58,848. मंजूर निधीचे रुपये 47 कोटी 93,10,000 रुपये इतका निधी या तालुक्यांना वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे जे 2023 मध्ये त्या शेतकऱ्यांना आता निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे येणारे आता फक्त तो आता कसा वाटला जाईल शेतकऱ्यांना, कसा हा निधी मिळेल त्यांच्या अकाउंटला, की प्रति हेक्टर भेटतो की एकरनं भेटते, तुमचं नुकसानीवर भेटतं, हे अजून कुठलेही यावर नियम अटी अजून लागलेले नाही. मात्र ज्यावेळेस हे नियम अटी लागतील त्यावेळेस तुमच्या अकाउंट जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे ट्रान्सफर केल्या जाणार आहे. माहिती आवडल्यास तुम्हाला नक्की शेअर करायचं आणि तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.